आत्मशक्ती जागी करण्यासाठी हा व्हिडिओ मला खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी वाटला. आपण या ठिकाणी बघत आहोत एक सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्ती ही देवाची सासनकाठी घेऊन की जिचं वजन साधारणपणे 80 ते 100 किलोच्या दरम्यान ॲव्हरेज असते. तुम्ही सर्वांनी अशा काठ्या पाहिल्या असतील. तर ती काठी एक्स्ट्रीम लेवलला स्वतःच्या मानेवरती घेऊन डान्स करत करत जमिनीवरती खाली झोपून त्या काठीचा संपूर्ण बॅलन्स आपल्या मानेच्या वरती घेऊन लिटरली जोर मारत आहे. तर आज सामान्यतः जर हे पाहिलं तर ह्या व्यक्तीची तेवढी ताकद वाटत नाही की एवढे 80 ते 100 किलोची वस्तू मानेवरती घेऊन अशा पद्धतीने जोर तो मारू शकेल. पण या ठिकाणचं हे इन्व्हायरमेंट की जे त्याला हे करण्यासाठी प्रेरणा देतं आणि तुला हे जमणार नाही किंवा हे अवघड आहे, ह्याच्यामध्ये रिस्क आहे, हे अशक्य आहे असं त्याला कोण सांगत नाही. आणि त्याची फिजिकल स्ट्रेंथ काय आहे हे त्याला त्या ठिकाणी लक्षात येत नाही किंवा त्याच्यावर त्याचं लक्ष नसतं. आपल्याला हे करून दाखवायचं किंवा आपण हे करू शकतो हा एक विश्वास त्याच्या मनामध्ये राहतो आणि त्या विश्वासाच्या जोरावरती तो अशा पद्धतीने 80 ते 90 किलोची असणारी सासनकाठी घेऊन लिटरली योगासनं करतो किंवा बसतो, जोर मारतो. हा व्हिडिओ दाखवण्याचं माझं एकच कारण आहे की आपण नेहमी म्हणत असतो मला जमणार नाही, माझी स्ट्रेंथ नाही, माझं हे माझं ते. पण आपल्या बॉडीमध्ये खूप स्ट्रेंथ असते. मी डेव्हिड गोगिन्सचा एक व्हिडिओ पाहिला आहे की ज्यांनी सांगितलं आहे तुम्ही ज्या ठिकाणी हार मानता तिथून पुढे तुमच्या बॉडीमध्ये 50% रिझर्व्ह कॅपॅसिटी असते आणि ही रिझर्व्ह कॅपॅसिटीच अशा पद्धतीने बाहेर येते. त्याच्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त प्रेरित करून आपण अशी एक्स्ट्रीम कामे नक्कीच करू शकतो.